नमस्ते. आज आपण गुरु आणि हर्षल या दोन ग्रहांबद्दल माहिती घेणार आहोत. या दोन ग्रहांच्या शुभयोगाबद्दल. गुरु हर्षलाचे काही अशुभ योगही होतात. त्याच्यामध्ये केंद्र योग आहे, अशुभ स्थानातील युती आहे, त्यानंतर अशुभ राशीतून अशुभ स्थानातून होणारे लाभ योग सुद्धा आहेत. त्याचे काही अशुभ परिणाम होतात. पण आपल्याला गुरु आणि हर्षल या दोन ग्रहाचे शुभयोगाबद्दल माहिती घ्यायची आहे. गुरु हर्षल हे दोन्ही ग्रह बुद्धिमत्तेचे कारक आहेत, पण दोन्ही ग्रहांच्या बुद्धिमत्तेत बराच फरक असतो. हर्षल धाडसी बुद्धिमत्ता देणारा आहे, धाडसी कामं करणारा आहे, बुद्धिमत्तेमध्ये वेग जास्त असतो, आवेग मोठा असतो, जिज्ञासा भरपूर आहे. त्या बुद्धिमत्तेचा वेगाने वापर करण्याची क्षमता हर्षलामध्ये आहे. शोध घेण्याची वृत्ती आहे, काहीतरी वेगाने निर्माण करण्याची बुद्धी हर्षलामध्ये आहे, दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, धडाडी आहे. हे सगळे गुण जेव्हा एका शिस्तीमध्ये बांधल्या जातात तेव्हा हा हर्षल फार योगकारक होतो. पण ही शिस्त हर्षलाला देण्यासाठी गुरु लायक आहे. शुभस्थानातून गुरुची युती हर्षलाशी होत असेल, शुभस्थानातून त्रिकोण योग हर्षलाशी होत असेल, तर हा योग त्या व्यक्तीला अचाट बुद्धिमत्ता देणारा आहे, दुर्दम्य इच्छाशक्ती देणारा आहे. अशी लहान मुलं प्रचंड बुद्धिमान असतील, सातत्याने धडपडणारी, काहीतरी नवनिर्मिती करणारी असतील. कधी कधी ही मुलं खूप गूढ गोष्टींबद्दल बोलतील. अशा मुलांना सस्पेन्सबद्दल फार आवड असेल, ज्योतिषशास्त्राबद्दल आवड असेल, स्पेसबद्दल आवड असेल, खगोलाबद्दल आवड असेल, भूगोलाबद्दल आवड असेल, काहीतरी विचित्र निर्माण करण्याची क्षमता ह्या मुलांमध्ये असते, ह्या मुलांच्या बोलण्यातून व्यक्त होत असते. त्यामुळे आपल्या मुलांच्या पत्रिकेमध्ये विशिष्ट राशीतून, म्हणजे बुद्धिमत्तेच्या राशीतून काही योग, त्रिकोण योग असतील किंवा युती असेल जर दिसून येत असेल, उदाहरणामध्ये कुंभ राशीची गुरु आणि हर्षलाची युती, कुंभ रास, तुला रास आणि मिथुन रास या राशींमधून होणारी गुरु हर्षलाचा त्रिकोण योग, हा त्रिकोण योग खूप चांगली बुद्धिमत्ता देणारा, मुलांची बुद्धी विकसित करणारा, या बुद्धीला शिस्त लावून कसल्याही परिस्थितीमध्ये पाठीमागे न फिरणारा व्यक्ती निर्माण करण्याची क्षमता असते. ही मुलं उत्तम धडाडीची असतात, कामाचा आवाका मोठा असतो, निर्मिती करण्याची लालसा असते, म्हणजे कंटाळा पण नसतो. कधी कधी ही मुलं अशीही दिसतील की सडनली समजा रात्री झोपण्याच्या वेळेला समजा एखादा जर प्रश्न पडला, प्रश्न उत्पन्न झाला, तर ही मुलं प्रश्नाचे उत्तर काढल्याशिवाय, उकल काढल्याशिवाय झोपणार नाहीत. म्हणजे इतका सुंदर योग या हर्षलाचा आणि गुरुचा असतो. अशा मुलांना वाचनाची आवड लावावी लहानपणापासून. अशा मुलांना त्या त्या फील्डमध्ये जाण्यासाठीचं प्रोत्साहन पालकांनी देणं गरजेचं आहे. ज्योतिष अभ्यासकांनी सुद्धा गुरु हर्षलाचा त्रिकोण योग, गुरु हर्षलाची शुभस्थानातली युती एखाद्या व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेची कल्पना सुद्धा देणारी असते. म्हणजे एखाद्या व्यक्ती जर आपल्याला हँडल करायचं असेल तर गुरु आणि हर्षलाच्या संबंधावरून सुद्धा त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता काय आहे, आपण कोणत्या व्यक्तीला हँडल करतोय किंवा त्याला आपल्याला कशा प्रकारे समजावून सांगायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आवाका आपल्याला कळू शकतो. त्यामुळे गुरु हर्षल ह्या शुभयोगाबद्दल जास्तीत जास्त जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मेष राशीमधून ही जी युती दिसत असेल तर ही थोडीशी स्फोटक असते. म्हणजे हा थोडासा एक अशुभ योग असू शकतो. वेगाने काहीतरी निर्माण करणं, त्यानंतर विचित्र पद्धतीने स्वभाव विक्षिप्तपणा मेष राशीचा आणि मेष राशीतून गुरु हर्षल युतीचा दिसून येईल. पण मेष रास आणि धनुरास किंवा मेष रास आणि सिंह रास असा त्रिकोण योग जर होत असेल आणि जर इतर ग्रहस्थिती चांगली असेल तर उत्तम नेतृत्व क्षमता, पुढारीपणाची आवड, त्यानंतर या व्यक्तीच्या भोवती खूप लोक जमा होणार, भरपूर पब्लिसिटी, त्यानंतर लोकाश्रय चांगला असेल, असेही गुण दिसतात. आपल्याला या संदर्भात या हर्षलाच्या आणि गुरुच्या शुभयोगाबद्दलच बोलायचं आहे. त्यामुळे अशुभ योगाबद्दल आपण नंतर बोलू. पण सिंह आणि मेष राशीतून जी नवपंचम योग होतो तोही नेतृत्व क्षमतेत, आत्मविश्वासात उत्तम कामगिरी करतो.
अशी व्यक्ती उत्तम धडाडीची असते. काम करण्याचा आवाका मोठा असतो. धनुराशीतून आणि मेष राशीतून होणारी नवपंचमी योग जो आहे तो पण आत्मविश्वासाचा कारक आहे, नेतृत्व क्षमतेचा कारक आहे, उत्तम धडाडीचा कारक आहे. आरोग्याचे उत्तम रिझल्ट्स दिसतील, आरोग्य मजबूत राहील. त्यानंतर खेळाची आवड, शारीरिक क्षमता चांगली करण्याची आवड असेल, शक्तीची उपासना करण्याची आवड असेल, धैर्य उत्तम असेल, ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतील. गुरुहर्षल शुभयोगाबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे. परत कधी या विषयावरती खोलात बोलूया. तुर्तास एवढंच. नमस्कार.